मेरा भी हो गया आपका। नमस्कार दोस्तों। नमस्कार। क्या हम सभी अपनी अपनी जिंदगी में कुछ पाना चाहते हैं? यस। कुछ करके दिखाना चाहते हैं? यस। ये कुछ ही करके दिखाना चाहते हैं, कुछ ही पाना चाहते हैं कि बहुत कुछ करके दिखाना चाहते हैं, बहुत कुछ पाना चाहते हैं? वैसे तो आपकी जिंदगी में आज तक आपने कुछ तो करके ही दिखाया, बट हमें जैसे ना दिल मांगे मोर और चाहिए। अब सभी का दिल ऐसे मोर मांगते रहता है। ओके, अब ये मोर अगर हमें पाना है तो कैसे पाए? मतलब मेरे पास ये बॉटल है और मुझे कुछ याद नहीं आ रहा, मुझे दिख रहा है इनकी बॉटल मैं ले लूं, इनकी भी छीन लूं, ऐसे भी मैं ज्यादा पा सकता हूँ। ऐसे पाना है हमें हमारी जिंदगी में? क्या हम इसे एक अच्छे इंसान का लक्षण मतलब मान सकते हैं? ये क्या, जैसे हम लोग ने बहुत बार सुना है कि अपने ही थाली की रोटी खाना ये होती है प्रकृति, दूसरों की छीन के खाना ये क्या होती है? विकृति। तो ये विकृत बन के भी हमें मोर मिल सकता है, बट क्या हमें उस तरीके से पाना है? ओके, तो क्या हमारी थाली की रोटी मतलब सुसंस्कृत इंसान का लक्षण था कि हमारी थाली की आधी रोटी तोड़ के दूसरों को दे दो। ऐसा करेंगे? आधी रोटी तोड़ के दूसरों को देंगे, तब तो हमारा दिल मांगे मोर जो बोल रहा है वो तो होगा नहीं। तो छीनना भी नहीं है, अपना देना भी नहीं है, तो क्या करेंगे? तो ऐसा कुछ हम लोग करेंगे जिससे मेरी भी थाली की रोटी है वो बढ़े, उसकी 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 सबकी थाली की रोटी बढ़े। इट मींस ऐसा कुछ दिमाग हम लोग लगाए कि जिससे सभी को है उससे ज्यादा मिले। एवरीवन गेट और अचीव मोर। तो ऐसा क्या है जिससे everyone can get more, everyone can achieve more? So definitely our word team suggests together everyone achieves more. मराठीत म्हणतात ना की जे गाव करू शकतं ते राव करू शकत नाही. If you want to go fast, go alone. But if you want to go far, then go together. So हे together even अपने कल्चर में बोला है कि संघव शक्ति कलव युगे। इस कलियुग में अगर सबसे बड़ी पावर कौन सी होगी तो वो कौन सी है? संघ शक्ति की पावर। इस संघ शक्ति से ही हम लोग बहुत कुछ इस कलियुग में पा सकते। इसी टीम बिल्डिंग के बारे में हम लोग थोड़ा आज और गहराई से जानने की कोशिश करेंगे। देखो ये साल एक अनोखा संयोग म्हणजे एक वेगळा योगायोग आपल्या समोर आला होता की स्वातंत्र्य दिवस 14 ऑगस्ट रात्री 12च्या ठोक्याला 1947 साली भारत स्वतंत्र झाला होता। आणि सेम या वर्षी तुम्ही बघाल तर 14 ऑगस्ट रात्री 12च्या ठोक्याला भारत स्वतंत्र आणि 14 ऑगस्ट रात्री 12च्या ठोक्याला श्रीकृष्ण जन्म पण आपण साजरा केला। कुठेतरी हा संयोग आपल्याला असं वाटतंय की आज हा जो स्वतंत्र भारत आहे ना, त्या स्वतंत्र भारतात आपण या आपल्या एन्शंट विजडम कडून काहीतरी घेतलं पाहिजे। त्या गोष्टी आज इम्प्लिमेंट करून आपण पुढे गेलं पाहिजे। म्हणजे आज आपल्याला रक्त सांडण्याची गरज नाही, जे इंडिपेंडन्स मिळवण्यासाठी त्यांनी केलं। त्यांनी रक्त सांडून स्वराज्य मिळवलं, आपल्याला आता रक्ताचं पाणी करून त्या स्वराज्याचं थोडंसं सुराज्य कसं बनवता येईल याचा आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे। आणि तो करण्यासाठी जर आपल्याला काही हवं असेल ना आज तर ते टीम। म्हणून मी म्हटलं की बाकी फॉरेन किंवा इकडून तिकडून थिअरीज घेण्यापेक्षा आपल्या संस्कृतीमध्ये पण असे बरेच उत्सव आहेत आणि ते येत आहेत आता रांगेने। दहीहंडी जस्ट आपण साजरी केली, आता लगेच आपला पुढचा येणारा उत्सव आहे गणेशोत्सव, जो टिळकांनी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कशासाठी चालू केला होता, सार्वजनिक गणेशोत्सव की एक ग्रुप आणि टीम फॉर्मेशन साठी। आणि त्याच्यानंतर ते नवरात्री जी आपली शक्ती उपासनाच आहे। तर ह्या उत्सवांमधनं आपण जर लक्षात घेतलं ना तर आपल्याला टीम बिल्डिंगचे खूप काही फंडे नकळत आणि नकळत नाही तर जाणीवपूर्वक आपल्याला दिले गेलेले। तर फॉर एक्झाम्पल दहीहंडी, इथे असं म्हटलं इफ यू हॅव अ हार्ड ड्रीम यू शुड हॅव अ ग्रेट टीम। छोटीशी दहीहंडी असेल ना आपल्या विभागातली तर आपल्याला छोटी टीम चालते, पण जितकी उंच दहीहंडी तेवढी आपली टीम 2 ट्रक 3 ट्रक भरून जाणारी हवी। बरं, तर आपलं जेवढं मोठं स्वप्न तेवढी मोठी टीम निर्माण करण्याची ताकद आली आपल्याला हवी। नाव असं म्हटलं की ही कशी मग एवढी मोठी टीम जमवायची कशी? तर एक गोष्ट लक्षात घ्या, जमवायची कशी, कुठून शोधायची माणसं, या सगळ्याला एकच उत्तर आहे की तुम्ही ज्या कामासाठी टीम शोधताय ना त्या कामाचा तुमचा पर्पस, तुमचा गोल, तुमचं व्हिजन हे तितकं जबरदस्त मोठं अँड बिगर दॅन सेल्फ असायला हवं। तरच असं म्हणतात ना फाइंड द पर्पस द मीन्स विल फॉलो। असं पर्पस निवडा, असं व्हिजन ठेवा की जेणेकरून
रिलिव्हंट पार्टीज म्हणजे ज्या माणसांची टीम तुम्हाला बनवायची त्याच माणसांचे हेतू तुमच्या पर्पज मधनं साध्य झाले पाहिजेत. फक्त तुमचाच पर्पज त्याच्यातनं साध्य होता कामा नये. सो बिगर दॅन सेल्फ असा पर्पज ठेवा. एव्हरी मेंबर्स कन्सर्न शुड बी फुलफिल. तुम्हाला माहिती आहे कृष्णाची ही तुम्हाला दिसते कृष्णाने लोणी चोरायला, दहीहंडीचं बेसिक तेच आहे ना की कृष्णा गोपाळांना घ्यायचा आणि लोणी चोरायचा. मला सांगा कृष्णाने जी लोणी चोरायला सुरुवात केली ती स्वतःसाठी केली का? तो नंद ऑलमोस्ट राजा टाईप होता, त्याचा मुलगा होता, त्याच्या घरी भरपूर लोणी होतं. मग कुणासाठी त्याने लोणी चोरायला आणि स्वतःवर चोराचा आरोप घेतला मला सांगा, आणि लोणी चोरायला आणि खटाळा म्हणून नाव घेतलं? तर त्याने हे जे काही पराक्रम केले, जे काही उपद्रव केले ते सगळे त्याने केले होते गोपाळांसाठी. त्याकडे आपल्याला माहिती असेल की गोपाळांना लोणी न देता ते लोणी म्हणजे एक असं न्यूट्रिशियस फूड जे होतं ते सगळं कुठे जायचं? मथुरेमध्ये. कशासाठी? पैशासाठी. आणि तिकडून पैसा यायचा. तर कृष्णाचं तेच म्हणणं होतं की अरे बाबा पैसा येतोय पण तुम्ही आपल्या गोपाळांना कुपोषित ठेवून तुम्ही काय करताय? तिकडच्या लोकांना स्ट्रॉंग बनवताय. आणि तेव्हा लढाई कशाची होती? मसल पॉवरची. इकडे मसल वीक, तिकडे मसल स्ट्रॉंग. आणि असं जर झालं तर उद्या त्यांनी जर आपल्यावर आक्रमण केलं तर आपण हरड. सेम मला सांगा आज कृष्ण असतं त्याने काय केलं असतं? ब्रेन ड्रेन. आज पण समाजात भरपूर बुद्धिमान लोक आहेत पण त्यातलं जे लोणी घुसून निघतं ना ते सगळं लोणी कुठे जातं? परदेशात. परदेशांना आपण फोर्टिफाय करतोय का? पैसा जास्त मिळतो. सेम सिच्युएशन. आज जर कृष्ण असतं तर काय म्हणाला असता? थांबवा यांना, काय पण करा, राडे घाला, रफडे करा, पण या लोकांना थांबवा. इकडे काहीतरी क्रिएट हळूहळू झालं पाहिजे. इन शॉर्ट मला काय म्हणायचं माहिती, कृष्णाची व्हिजन समजून घेतली म्हणजे फक्त त्याला चोर आपण म्हणता कामा नये. खूप मोठं व्हिजन कृष्णाने या दहीहंडीच्या मागे ठेवलेलं होतं. दुसरे आपल्याला माहिती आपले शिवाजी महाराज त्यांनी सुद्धा त्यांचे वडील जहागीरदार होते तसे बघायला गेले तर. त्यांच्याकडे जहागीर होती एका पर्टिक्युलर याची. पण ते तसे न राहता तसेच न बनता त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि म्हणून त्यांना मावळे मिळाले, म्हणून कृष्णाला गोपाळ मिळाले, आणि म्हणून या लगानमधल्या आमिर खानला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण विचारून बघितलं क्रिकेट टीम होती का त्यांच्याकडे आधी? शिवाजीकडे होते का आधी मावळे? कृष्णाकडे होते का आधी गोपाळ? नाही. हे सगळे यांनी क्रिएट केले, त्यांना मिळाले का? कारण यांचं व्हिजन जे होतं ते स्वतःपुरतं मर्यादित नव्हतं तर बिगर दॅन सेल्फ होतं. तर थोडक्यात पहिली गोष्ट आहे की आपण असं बिगर दॅन सेल्फ व्हिजन ठेवलं पाहिजे. आणि एकदा व्हिजन आपलं असं असेल ना की मग शोधत नाही बसायचं की मग माझं व्हिजन तर मोठं आहे, मग हे मोठं व्हिजन साध्य करायला मला अशी मोठी मोठी माणसं कुठे मिळतील? मित्रांनो, मोठी व्हिजन साध्य करण्यासाठी मोठी मोठी माणसं शोधण्याची गरज नसते. तुम्ही असामान्य माणसं शोधायला जाऊ नका, तर सामान्य माणसातलं असामान्यत्व शोधायला शिका. असामान्यांची गरज नाही पण सामान्यातलं असामान्यत्व शोधण्याची नजर तुम्हाला असली पाहिजे. तेच इथे म्हटलं की फॉर ग्रेट टीम यू नीड टू सर्च अ पीपल इन्स्टेड ऑफ ग्रेटनेस इन पीपल. ग्रेट पीपलच्या ग्रेटनेस. इथे असं म्हटलंय बघा श्लोक आहे की अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम औषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभम. म्हणजे काय हो की मंत्र होण्याची ताकद नाही असा एकही शब्द नाही, ज्याच्यात औषधी गुणधर्म नाहीत असं एकही झाड किंवा वनस्पती मूळ नाही, अयोग्य असा एकही पुरुष नाही. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही क्वालिटीज आहेत. प्रॉब्लेम कशाचा आहे? योजकस्तत्र दुर्लभ आहे. ह्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक मंत्राच्या, प्रत्येक शब्दाच्या, प्रत्येक औषधी गुणधर्माच्या क्वालिटी ओळखून त्यांचं योग्य ब्लेंड करून त्याचं एक रसायन तयार करणं, त्याची एक टीम तयार करणं, हा योजक कुठेतरी मिसिंग आहे. टीम नाही आहे असं म्हणू नका, आपल्यात ही बघण्याची आणि त्याचं प्रॉपर ठिकाणी वापरण्याची क्वालिटी जी आहे ना ती आपल्यामध्ये नाहीये. पुढे गेलं पाहिजे, बरोबर? तर हे स्पिरिट प्रत्येक टीम मेंबर मध्ये असलं पाहिजे. हे दहीहंडी खेळताना आपल्याला दिसतं बघा, प्रत्येक जण आपल्या पोझिशनवर आहे. बरं, हे आपली जेव्हा टीम पुढे जात असते ना तेव्हा खूप गोष्टी येतात. काही जण एन्करेजमेंट करतात. दहीहंडीचं जेव्हा सगळं रस्ते जात असतं तेव्हा बाजूने कोणी गोविंदा गोपाळा ओरडत असतं किंवा सरळ की तिकडे लक्ष देण्याची इच्छा होऊ शकते कारण इतका जल्लोष असतो, इतका ढोल असतात, ताशे असतात. आणि दुसरी गोष्ट, काही जण पाणी टाकून ह्या सगळ्याला स्लिप करण्याचा प्रयत्नही करत असतात. आपण पण जेव्हा आपलं असं टार्गेट सिद्ध करायला जाणार ना तेव्हा आपल्याला एनकरेजमेंट, डोक्यात हवा लागण्याचे चान्सेस आहेत, अडथळ्यांनी आपण घाबरण्याचे चान्सेस आहेत. पण आपली पायाची ग्रीप, आपली हाताची ग्रीप, एकमेकांची साथ जर घट्ट ठेवली आणि ध्येय जर त्या हंडीकडे सतत ठेवून आपण एक एक पायरी सर्कल केलं ना तर डेफिनेटली आपण कुठलीही हंडी फोडू शकतो. म्हणजे सगळी टीम निर्माण करायला एक जबरदस्त लीडर असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे एक नंतर आपला उत्सव येतो तो गणपती, गणेशोत्सवाचा. गणपती नावानेच कळते. गणतंत्र दिवस म्हणजे लोकांचं राज्य निर्माण झालं. गणपती म्हणजे काय? तर गण म्हणजे पब्लिक, पीपल, आणि पती म्हणजे लीडर. तर लीडरकडे कोणत्या कोणत्या क्वालिटी असल्या पाहिजे? तर इथे पहिले दिले की स्मॉल आईज. स्मॉल आईज म्हणजे काय? सूक्ष्म बघण्याची नजर आणि दूरवर बघण्याची नजर. डिटेल्स बट लॉंग. सो व्हिजन लीडरला क्लिअर असलं पाहिजे. दुसरं, कान मोठे असले पाहिजे. लिसनिंग स्किल आजच आपण बघितलं की सगळ्यांचं ऐकलं त्याने पाहिजे. मोठे कान पाहिजे. आपल्याकडे कसं आहे की आपले कान छोटे आणि तोंड मोठं असतं,
पण लीडरचे कान मोठे आणि तोंड छोटं असलं पाहिजे. बरं, कान ऐकतोय सगळ्यांचं, पण ऐकलेलं सगळंच डोक्यात टाकतोय का हो? हे कान कसे आहेत, नुसते मोठे आहेत की सुपासारखे? सूप काय करतं? विनोईंग, की जे पाहिजे ते घेतं, बाकीचं फेकून देतं. ऐकायचं सगळ्यांचं, पण जे योग्य आहे तेवढंच डोक्यात ठेवायचं, बाकीचं सगळं फेकायचं. ही क्वालिटी आपल्या लीडरकडे असली पाहिजे. दुसरं, लार्ज स्टमक. बऱ्याच जणांनी बरंच काही काही येऊन सांगितलंय. आपण म्हणतो ना की अरे तो माणूस असा ना, एक गोष्ट त्याच्या पोटात राहत नाही. म्हणजे काय? ही कांट कीप सिक्रेट्स. पण लीडर असा कांट कीप सिक्रेट वाला, असा फाटक्या तोंडाचा असेल ना, तर तो कधीच मोठी टीम क्रिएट करू शकणार नाही. बरं, कृष्णाने पण तुम्हाला माहितीये काय केलं, दुसऱ्यांचे दोष सांगितले एकमेकांना की दुसऱ्यांच्या क्वालिटी सांगितल्या. म्हणजे लोणी वाटायचा कृष्ण. म्हणजे काय हो, लोणी कसं निघतं? आंबट दह्याला घुसळून त्यातलं जे थोडंसं सार निघतं ना, ते लोणी. म्हणजे काय, इथे प्रत्येक माणूस आंबट आहे. मी आंबट आहे, तुम्ही आंबट आहे, आंबट आहे, सगळे आंबट आहे. पण त्यांचा आंबटपणा न बघता त्या आंबटपणाला घुसळून काहीतरी जे तत्व बाहेर निघतं ना, ते तत्व इसेन्स त्या माणसातला आपापसात शेअर करायचा. फिश पॉन्ड नाही खेळायचे नुसते. आपण कॉलेजमध्ये खेळलेलो, घाणेरडा वाचणाऱ्या गोष्टी नाही, तर पल पॉन्ड, एकमेकांमध्ये मोती पण लपले, ते शोधून वाटायचे. असं वाटलं तर एक स्ट्रॉंग टीम आणि गोकुळ निर्माण करू शकतो. तर हा लीडर असा हवा की मोठा पोटाचा. आणि उंदीर दोन प्रतीक. एक तर तो डिझायर वरती कंट्रोल पण दर्शवतो की लीडर जो आहे त्याचा छोट्या छोट्या डिझायरने चलित होणारा, ढळणारा नसावा, तर डिझायर वरती राईड करणारा, कंट्रोल असणारा असावा. दुसरी गोष्ट एक उंदराची आहे की तुम्हाला माहिती आहे बघा, मोर आहे तो घराघरात जात नाही, सिंह आहे ते घराघरात जात नाही, अशी वाहनं पण असलेला देवता आपल्याकडे. पण उंदीर तुम्हाला माहितीये पोचलेला असतो, कुठे पण कानाकोपऱ्यात जातो. लीडर असा असावा की इच अँड एव्हरी, मग तो सगळ्यांच्या लाईफ मध्ये असा पोचलेला असायला हवा. दुसरी गोष्ट एक उंदराची आहे की उंदीर फुंकर मारून चावतो. म्हणजे आजकाल ती वेळ नाही, पण आम्ही लहान होतो तेव्हा घरात बरेच उंदीर होते. त्यामुळे झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर कळायचं की उंदराने पाय कुरतडलाय, पण आपल्याला रात्रभर कळायचं नाही की पाय त्याने चावला बिवला. म्हणजे तो चावा कसा घेतो, फुंकर मारतो, चावा घेतो, फुंकर मारतो, चावा घेतो. आपल्याला इंजेक्शन देतात ना डॉक्टर, ते असं थंड करतात आधी आणि मग इंजेक्शन देतात. का? कारण सेन्सेस बोधट करून. सो सेम ही एक क्वालिटी आहे लीडरची की समोरच्याला चावायचं जरी असेल ना, अशी माणसं लीडरच्या आजूबाजूला तरी चावल्यावर अशी डायरेक्ट नाही चावणार की समोरच्याला हर्ट होईल असं. तर ही एक क्वालिटी असते. दुसरं, ट्रंक अँड टस्क. सोंड माहितीये तुम्हाला, हाती कधी पाणी पितो तर असं डायरेक्ट प्यायला सुरुवात करताना उडवतो आधी, मग पितो. इव्हन फ्लेक्झिबिलिटी असते त्याची, इथूनही येऊ शकतो, इथूनही येऊ शकतो. लीडर फ्लेक्झिबल असला पाहिजे, मोडेन पण वाकणार नाही. हे आपण शिवाजी महाराजांचं तत्व नाही आहे. शिवाजी महाराजांनी खूप वाटाघाटी आणि तह केल्या होत्या. फ्लेक्झिबल लीडर असला पाहिजे. आणि टस्क म्हणजे हे दात, एक पूर्ण आहे, एक अर्ध आहे. का हो पूर्ण आणि अर्धा? तर असं म्हणतात की पूर्ण दात हा म्हणजे अर्धा दात हा बुद्धीचं प्रतीक आणि पूर्ण दात हा श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हणजे काय की तुमची बुद्धी अर्धी असली तरी चालेल, नाही बुद्धी अर्धीच असणार. कारण तुम्ही किती विचार केला, काही विचार केला, आज एक गोष्ट खरी वाटते, काही दिवसांनी तुम्हाला दुसरी गोष्ट खरी वाटेल. असं तुम्ही नेहमी प्रत्येक तुमच्या वाटण्यावर डाऊट घेत बसाल तर तुम्ही कधीच आयुष्यात काही करू शकणार नाही. तर जे आज आपल्या आजच्या बुद्धीने कळतं त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून काम कर. बरोबर? तर हे एक लीडरकडे असं पाहिजे. आणि मोदक म्हणजे काय, इथे खाली एक श्लोक दिलाय की या दिशा सर्व भूताना. म्हणजे थोडक्यात मोदक एक अशी गोष्ट आहे की जी वरवर पिठोळ वाटते पण त्याच्या आतमध्ये खूप छान आहे. सो लीडरना अशा गोष्टींची आवड हवी की जी वरवर इंटरेस्टिंग नाही वाटत आहे पण त्याच्या आतमध्ये खूप छान काहीतरी दडलेलं आहे. कारण कॉमन पब्लिक तिकडे जात नाही, पण लीडरला ही दृष्टी हवी की बाबा ह्या गोष्टीच्या पलीकडे गेलं तर खूप काय. आणि त्यामुळे त्याने लीड केलं पाहिजे प्रत्येकाला तिथे त्या आतमधल्या गावापर्यंत पोहोचण्यापर्यंत. सर की त्याच्यानंतर एक उत्सव येतो आपल्याला माहितीये, नवरात्री. शक्तीची उपासना कशासाठी आपण करतो आपल्याला माहितीये की महिष असुर जो होता तो एकदम फोफावला होता आणि खूप देवांनी प्रयत्न करून, चांगल्या माणसांनी प्रयत्न करून त्याला हरवू शकले नव्हते. तर त्यांना हरवण्यासाठी म्हणून सगळ्या देवांनी एकत्र येऊन महिषासुर मर्दिनीची उपासना केली आणि मग तिने त्या शक्तीने प्रकट होऊन महिषासुराचा वध केला. त्या नवरात्रीतनं पण आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात की बघा, डान्सिंग इन सर्कल अराउंड सेम डिवाइन सेंटर. प्रत्येक जण नाचतोय नवरात्रीत, आपल्या मनाप्रमाणे नाचतोय, एन्जॉय करतोय, सेलिब्रेट करतोय, पण प्रत्येक जण एका सेंटरच्या भोवती, आणि ते सेंटर पण कसं आहे, उच्च देय डिवाइन सेंटर आहे, तिथे देवाची प्रतिमा असते तुम्हाला माहिती आहे, त्याच्या भोवती प्रत्येक जण नाचतोय. या नाचण्याच्या सर्कलमध्ये एक गोष्ट तुम्ही बघाल तर कोणी पुढे नसतो, मागे नसतो. सर्कलमध्ये कोणी पुढे मागे असतं का हो? कोणी अहेड नसतं, कोणी बिहाइंड नसतं. असा ग्रुप आणि टीम मध्ये ना कोणी अहेड नसलं पाहिजे, कोणी बिहाइंड नसलं पाहिजे. प्रत्येक जण आपल्या सेंटरशी अलाइन असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे नाचताना प्रत्येक जण स्टेप्स वेगळ्या वेगळ्या करतो आपल्या मनाप्रमाणे. आपल्या पोझिशन प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, स्टेप्स प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, पण प्रत्येकाच्या स्टेप्सच्या मागे रिदम आणि बीट मात्र एकच आहे. तसं टीम मध्ये रिदम बीट कळायला पाहिजे, सेंटर क्लिअर पाहिजे, आणि मग त्याच्याप्रमाणे प्रत्येक जण आपापलं एक्सप्रेशन नॅचरल जे आहे ते करायला मोकळा असला पाहिजे. खूप रूल आणि नियमांमध्ये बसून तुम्ही चांगली टीम क्रिएट करू शकत नाही. आणि हे सगळं तुम्ही केलं ना, म्हणजे इथे आता मी वेळ नाहीये तर मी पुढे नाही करत. तुम्हाला माहिती आहे की ही
सिलेक्शन प्रोसेस होती, मी पंजाबची, मी लुधियानाची, मी इकडची तिकडची, सेंटर क्लिअर पाहिजे की मी इंडियन हॉकी टीमची, बरोबर ना. आणि हे जेव्हा सेंटर आणि रिदम आणि हे प्रत्येकाच्या आतमध्ये सेट असेल, इगो नसेल, तेव्हा जाऊन तुम्ही मोठ्या मोठ्या राक्षसांना सुद्धा मारू शकता. अशी शक्ती तुम्हा सगळ्यांमध्ये प्रकट होईल, बरोबर ना. तर हेच ते महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र आहे, नंदिनी. तर ही सगळी शक्तीची उपासना आपल्याला करायची, टीम डेव्हलप करायची. आणि नॉट नेसेसरी अशी मोठे मोठे राक्षसच, आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम पासून ते मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम, सगळेच प्रॉब्लेम आपण अशा संघशक्तीने सॉल्व्ह करू शकतो.